भोई समाज समन्वय समिती संलग्न भोई समाज महासंघ नांदेड आयोजित भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन शिबिर। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे, माननीय आमदार श्री हेमंत भाऊ पाटील, सन्मान्य धाराशिव शिराळे, सन्मान्य आशालता गुट्टेताई, सन्मान्य बाळासाहेबजी जाधव, राजू अण्णा मामुलकर, श्रीराम डुबुकवाड, गोविंद कोलंबीकर, दगडू शेवडे, यादवराव पंदिलवाड, डॉक्टर व्यंकटेश निलेवार, बालाजी आडगुलवार आणि समाजाचे सर्व सन्माननीय। भोई समाज हा अत्यंत प्राचीन वंश मानला जातो। रामायण आणि महाभारतामध्ये भोई समाजाचे उल्लेख आढळतात। जल, जंगल आणि जमीन यांच्याशी नाळ जोडलेला समाज म्हणजे हा भोई समाज। साधारणपणे या भोई समाजाचा उगम ओरिसा प्रांतात झाल्याची नोंद मिळते आणि भटकंती करत हा समाज संपूर्ण देशभर नंतर पसरला। खरं तर शेती आणि मासेमारी असे परंपरागत व्यवसाय करणारा हा समाज आता स्वतःच्या रूढी परंपरांच्या जोखडातून बाहेर पडून विज्ञानाच्या आकाशात भराऱ्या मारू पाहतो आहे। समाजकारणापासून राजकारणापर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून विज्ञानापर्यंत आज भोई समाजानं प्रचंड मोठी प्रगती केली आहे। खरं तर अशा गुणवंतांचा सत्कार आज या ठिकाणी होतो आहे, ही सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। गुणवंतांचा सत्कार जरूर करावा, पण कौतुक करणाऱ्यांचा पहिल्यांदा सत्कार करावा या मताचा मी आहे। त्यामुळे खरं तर सुरुवातीला या भोई समाज महासंघाचं मी मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो, कारण कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नाही, कौतुकासारखं दुसरं बळ नाही, कौतुकासारखं दुसरं सामर्थ्य नाही। ज्यावेळी तुमच्यासारखे विद्यार्थी मी पाहतो त्यावेळी मला माझ्या महाविद्यालयातले दिवस आठवतात। एकदा मी माझ्या महाविद्यालयात गेलो आणि माझा पक्या नावाचा मित्र मला भेटला। मला म्हणाला, तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे। मला काही कळेना, माझ्या बरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला? मी त्याला विचारलं, तुझा सत्कार काय? तो म्हटला, मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे। मला पुन्हा प्रश्न पडला, माझ्या बरोबर टपरीवर चहा पिणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला? मी त्याला विचारलं, तू कुठला शोध लावलास? त्यावर पक्या म्हटला, मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला। पण आता कॉलेजमध्ये सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं। मी त्याला खोदून विचारलं, बाबा तू शास्त्रज्ञ कसा झाला? तू कुठला शोध लावला? तर पक्या मला म्हटलं, माझं नाव काय? म्हटलं पक्या। पक्याचं उलट काय? म्हटलं कॅप। कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी। टोपीचं उलट काय? म्हटलं पिटो। पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा। माराचं उलट काय? म्हटलं रामा। रामा म्हणजे श्रीराम, ते कोण आहेत? म्हटलं देव आहेत। देवचं उलट काय? म्हटलं वदे। वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले। आणि बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो। तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे। पण मित्रांनो, हाच पक्या आज देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून प्रकाश सावंत या नावानं काम करतोय, ही माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। हेच वय असतं, याच वयामध्ये प्रेरणा भरता येतात, याच वयामध्ये उर्मी भरता येतात, याच वयामध्ये महत्वाकांक्षा रुजवता येतात। काहीतरी करावं, करू पाहावं, काहीतरी घडवावं, घडवून दाखवावं अशी ऊर्जा निर्माण होते ती याच काळात। त्यामुळे या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं संस्कार देणं म्हणजे त्यांचं उद्याचं भविष्य घडवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आज भोई समाज करतोय, ही अत्यंत गरजेची आणि अत्यावश्यक बाब आहे। एक गोष्ट आपण अत्यंत लक्षात घेतली पाहिजे, संस्कारांनी विचार बनतात, विचारांनी आचार घडतात, आचारांनी सवयी बनतात, सवयींनी चारित्र्य बनतं आणि चारित्र्यानं चरित्र घडतं। त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या उद्याच्या पिढीवर योग्य संस्कार होणं आणि या प्रबोधनाच्या माध्यमातून आपण या नव्या पिढीवर ते संस्कार करत आहात, ही सगळ्यात मोठी महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, तुम्ही कोण आहात हे अजिबात महत्वाचं नाही, तुम्ही कोण बनणार आहात हे महत्वाचं आहे। तुम्ही काय आता करता अजिबात महत्वाचं नाही, तुम्ही भविष्यात काय करणार आहात ते गरजेचं आहे।
आहे. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, या जगात अशक्य असं काहीही नसतं. सगळे गुण सगळ्यांच्यात जरूर नसतील, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण असतोच असतो. त्या गुणांचा विकास करावा आणि स्वतःची कीर्ती निर्माण करावी, हे आपल्या सगळ्यांपुढचं सगळ्यात प्रमुख काम आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आतापर्यंत ज्यांनी इतिहास घडवलाय ती सगळी माणसं सामान्य होती. सामान्य संघर्ष करत उभा राहिली आणि असामान्य झाली. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा, आपण या भरी समाजात जन्माला आलो, आता आपण काय करू शकतो, आपण काय बनू शकतो, का वडिलांनी परंपरा सांगून दिली त्याच वाटेवर चालावं, कसं काय होणार, या असल्या विचारात अजिबात गुरफटून जाऊ नका. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या जगात सगळ्यात सामर्थ्यशाली जर काय असेल तर ते तुमचं मन आहे. तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही घडत असता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. या जगात दुसरा कुणी तुमच्यावर मर्यादा टाकू शकत नाही. या जगामध्ये दुसरा कुणी तुम्हाला बंधन घालू शकत नाही. या जगामध्ये दुसरा कुणी तुम्हाला पराभूत करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात असू द्या, या जगात फक्त तुमच्यावर मर्यादा तुम्हीच घालू शकता, तुमच्यावर बंधनं फक्त तुम्हीच घालू शकता आणि तुमचा स्वतःला विजय फक्त तुम्हीच मिळवून देऊ शकता. हे सगळ्यात महत्वाचं. जग तुमच्या घडण्यावर काहीही परिणाम करत नाही, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. जग तुमच्या आयुष्यात काहीही ढवळाढवळ करू शकत नाही तुमच्या मान्यतेशिवाय, हे पहिलं लक्षात असू द्या. मन घडणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकू शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाहीत. रण कुठलंही असो, ते जिंकायचं असेल तर आधी मन जिंकणं महत्वाचं. वर्धमानाने उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही तरी ते महावीर झाले, कारण जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर. हे पहिलं लक्षात असू द्या. त्यामुळे मन जिंकणं ही आमची सगळ्यात महत्वाची गरज आहे. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. मृत्यूदंड म्हणजे तत्कालीन काळात फासावर दिलं, पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तीला विनंती केली की या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्याच्या ऐवजी त्याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड द्यावा. न्यायमूर्तींनी मागणी मान्य केली. त्या कैद्याला त्याच दिवशी सांगितलं, परवा दिवशी सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड दिला जाणार आहे. 2 दिवस त्या कैद्याच्या मनात एकच विचार होता, आता विषारी सर्पाचा मला दंश केला जाईल आणि मी मरेन. 2 दिवस सतत तोच विचार. तिसऱ्या दिवशी मृत्यूदंडाच्या वेळेला ते शास्त्रज्ञ आले. त्या कैद्याच्या डोळ्याला त्यांनी पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं, आता काही वेळात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. पण प्रत्यक्षात शास्त्रज्ञांनी त्या कैद्याला विषारी सर्पाचा दंश करण्याच्या ऐवजी 2 टाचण्या घेतल्या आणि त्याला जोरात टोचल्या. डोळे बांधलेल्या कैद्याला वाटलं साप चावला. अर्ध्या तासात त्याच्या तोंडातनं फेस आला आणि पुढच्या 1 तासात शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात त्याला साप चावला होता का? नाही, पण गेले 2 दिवस त्याच्या मनात सतत विचार होता, आपल्याला विषारी सर्पाचा दंश होणार आहे आणि आपण मरणार आहे. साप तुम्हाला मारू शकत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही विचार काय करता या विचारावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे, तुमचं भविष्य अवलंबून आहे. हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्ही जे विचार करता तेच घडतं. तुम्ही विचार केला मी श्रीमंत होईन, तुम्ही होणार. तुम्ही विचार केला मी डॉक्टर होईन, तुम्ही होणार. तुम्ही विचार केला मी शास्त्रज्ञ होईन, तुम्ही होणारच. या जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला अडवू शकत नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. तेव्हा पहिली गोष्ट काय करायचंय ठरवून घ्या. काय करायचंय ठरवायलाच हवं आणि ते याच काळात ठरवायला हवं. हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एखाद्या झोपड्यांकडे कधीतरी फेरफटका मारा. भीक मागून अन्न खाणारी पोरं, दुसऱ्याची उसनी घेतलेली फाटकी कपडे घातलेली पोरं बघा आणि एखादा ऐश्वर्य संपन्न महाल बघा. ही झोपडी कशाचं लक्षण? त्याज्ञानाचं, अशिक्षणाचं. आणि तो महाल तुम्ही शिकल्याचं, तुमच्या शिक्षणाचं. हे पहिलं लक्षात असू द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीमध्ये स्वतःचा राजरत्न नावाचा बंगला बांधला. तो बंगला दिवाणखाना इतका ऐश्वर्य संपन्न होता की कुणी यावं आणि भारावून बघत जावं. पण स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होते ती खोली मात्र अत्यंत झोपडीसारखी साधी होती. पत्रकारांनी आंबेडकरांना प्रश्न विचारला, हा दिवाणखाना ऐश्वर्य संपन्न, या संपत्तीचं दर्शन घडवणार
आणि तुमची स्वतःची खोली ती मात्र झोपडीसारखी. असं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, माझी स्वतःची खोली झोपडीसारखी कारण मला कधीही विस्मरण होऊ नये की माझा लाखो समाज बांधव अजूनही अशा झोपडीत राहतो. आणि माझा हा ऐश्वर्य संपन्न दिवाणखाना जेव्हा माझे समाज बांधव या ऐश्वर्य संपन्न दिवाणखान्यात येतील, हे वैभव बघतील, त्यावेळी समजून घेतील की ज्ञान तुम्हाला एवढं श्रीमंत बनवू शकतं. शिक्षणाच्या बळावरच तुम्ही इतके मोठे होऊ शकता. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाच्या बळावर जर एवढे मोठे होत असतील तर आपण सुद्धा तसे होऊ शकतो. हा विश्वास माझ्या बांधवांना मला द्यायचा आहे. म्हणून हे सार आम्हाला काय व्हायचंय ते आम्ही ठरवायला हवं. 10वी 12वी ही 2 वर्ष अत्यंत महत्वाची असतात आयुष्यातली. ही 2 वर्ष तुम्ही गाढवासारखे कष्ट करा म्हणजे आयुष्यभर राजासारखं जगता येईल. पण ही 2 वर्ष तुम्ही जर राजासारखे जगत राहिला तर आयुष्यभर तुम्हाला गाढवासारखे कष्ट करावे लागतील. तुम्हाला राजा व्हायचंय का गाढव व्हायचंय हे तुम्ही ठरवत असता. जग नाही हे पहिलं लक्षात घ्या. काहीच अडचण नाही, काही अडचण नाही. एका जंगलातल्या झाडावर एक अत्यंत तरुण राजबिंडा लाकूड तोड्या बसला होता आणि तो त्या झाडाची फांदी तोडत होता. पण गंमत अशी, तो ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कुऱ्हाडीने तोडत होता. म्हणजे तो किती विद्वान असेल हे आपल्या लक्षात आलं असेल. नेमका त्याच दिशेनं राज्याचा प्रधान चालला होता. त्यांनी ते ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडणारा तो मूर्ख लाकूड तोड्या बघितला आणि प्रधानाला एक कल्पना सुचली. तो तरुण दिसायला राजबिंडा होता पण मेंदूनं अगदीच ढ होता. काही दिवसापूर्वीच त्या राज्याच्या राजकन्येनं या प्रधानाचा घोर अपमान केला होता. त्याला राजकन्येचा बदला घ्यायचा होता. ही नामी संधी त्याला आली. त्यांनी त्या झाडावरच्या तरुण लाकूड तोड्याला खाली उतरवलं आणि सांगितलं, तू राजबिंड आहे, देख नाहीस, फक्त तुला बुद्धी नाही, मी सांगतो तसं कर, तुझ्या आयुष्याचा उद्धार होईल. आणि त्यांनी त्या तरुण लाकूड तोड्याला सांगितलं, तू फक्त विद्वान असल्याचं नाटक कर, पंडित असल्याचं नाटक कर, मी तुला या देशाच्या राजकन्येशी विवाह जोडून देतो. हा वेडा लाकूड तोड्या तयार झाला. त्या प्रधानानं त्या मंद लाकूड तोड्याला एका तरुण राजबिंड्या राजापुत्राचं रूप दिलं. त्याला राजासमोर हजर केलं आणि सांगितलं, हा अत्यंत विद्वान आहे, अत्यंत पंडित आहे. आपल्या विद्वान राजकन्येसाठी याच्यासारखा दुसरा वरच असू शकत नाही. राजकन्येनंही पाहिलं, तिला लक्षात आलं, हा विद्वान आहे ना, बस मग बाकी कसा कासेना, तो पंडित आहे ना, बस मग काही अडचण नाही. राजकन्येनं लग्नाला होकार दिला. या दोघांचं लग्न झालं आणि एकांतात विद्वान संस्कृत पंडित असणाऱ्या राजकन्येनं आपल्या या पतीला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग्विशेष. आता हा मूळचाच ढ, न शिकलेला, त्याला राजकन्या काय विचारते तेच कळेना. तो म्हणला, अस्ति कश्चित वाग्विशेष, अस्ति कश्चित वाग्विशेष काय? राजकन्या संस्कृत मधून विचारत होती, तुम्हाला वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का? आता ह्याला कसलंच ज्ञान नव्हतं. वाङ्मयाचं विशेष ज्ञान कुठलं? त्या लाकूड तोड्याचं बिंग फुटलं. राजकन्याला कळालं, हा भय मतिमंद, याला काही येत नाही, ज्ञानच नाही. ती संतापली आणि आपल्या झालेल्या नवऱ्याला अगवा तगवा बोलू लागली. तिने प्रचंड अपमान केला आणि हा तरुण ताडकन उठला आणि राजकन्याला म्हणाला, आता जातो, परत येईल ना, विद्वान पंडित म्हणून परत येईल. आणि त्याच क्षणी ते राजवाडा सोडला आणि सरळ जंगलाचा रस्ता धरला. आणि लाकूड तोड्या जंगलामध्ये ज्ञानसाधना करत राहिला. अखंड ज्ञानसाधना, अखंड ज्ञानसाधना. जंगलातल्या कालीमातेच्या मंदिरात ज्ञानसाधना करून पंडित झालेला तो, त्याला लोकांनी नाव दिलं कालिदास. कालीमातेच्या मंदिरात ज्ञानसाधना करणारा कालिदास, महाकवी, कवी कुलभूषण कालिदास. जर लाकूड तोड्याचा महाकवी कवी कुलभूषण कालिदास होऊ शकतो, आपल्याला अडचण काय आहे? आपण का नाही होऊ शकत? होऊ शकतो. रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिकायला जातात. कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
परिस्थिती नसताना डॉक्टर साहेब जर घटनाहितात आम्हाला अडचण काय आहे? उगा आमची पोरं कारणं सांगतात, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या पोरांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. उगा कोणीतरी सांगतं आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरपणा बलस्थान बनवा आणि बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज तेव्हा तेव्हा यश जिंकता येईल. कशासाठी? कारण गरज नाही, गरज नाही. नाहीतर मला सांगा, साधी साधी माणसं आहेत, कशाच्या बळावर मोठी झाली हो? रेल्वेचा तिकीट चेकर असणारा महेंद्रसिंग धोनी स्वतःच्या विश्वासाच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन झाला. रामेश्वरमला पेपर विकणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. पती मुलांच्या निधनानं दुःखी झालेली एक आदिवासी स्त्री स्वतःवर असणाऱ्या विश्वासाच्या बळावर या देशाची राष्ट्रपती झाली. स्वतःवर विश्वास असेल तर काहीही करता येईल, घडवता येईल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. कारण आणि इतिहास अशा माणसानेच तर लिहिलाय. तुम्ही कधी बघितलंय श्रीमंतांची पोरं गुणवत्ता यादीत आली? येतच नाहीत. श्रीमंतांच्या घरी धुणभांड करणाऱ्या मोलकर्णींची पोरं गुणवत्ता यादीत असतात. का? कारण उत्तम परिस्थिती तुमच्यातले गुण बाहेरच काढू शकत नाही. खरतर परिस्थितीच तुमच्यातले गुण बाहेर काढते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. फिलिपाईन्स देशात एक 11 वर्षाची मुलगी होती, जिचं नाव होतं रिहा बुलोज. शाळेतल्या धावण्याच्या स्पर्धेत ती पहिली आली आणि घरी आल्यावर तिने आनंदानं वडिलांना सांगितलं, बाबा मी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आले. वडिलांनी लगेच कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, अभिनंदन बेटा, खूप छान, खूप छान. तशी वडिलांच्या कुशीतनं ती रिहा बाजूला झाली आणि वडिलांना म्हणाली, बाबा मी आता शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आले ना, मग माझी आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बाबांना आणखी अभिमान वाटला, खूप छान बेटा, अभिनंदन. तशी ती चिमुरडी रिहा म्हटली, पण बाबा आता राष्ट्रीय स्पर्धेत धावायचं ना, मग मला स्पोर्टचे शूज लागतील. बाबा घ्या ना धावण्याचे बूट, घ्याल ना बाबा? वडील म्हटलं, घेऊया बेटा, या महिन्याचा पगार झाला ना की तुला धावण्याचे बूट नक्की घेऊया. ती पोर आनंदाने उड्या मारत सरावाला गेली. दिवस दिवस उलटले. राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर राहिली आणि त्या दिवशी ती पोर आपल्या वडिलांकडे आली, बाबा राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, तुम्ही म्हटला होता धावण्याचे बूट घेतो म्हणून. बाबा कधी घेणार स्पोर्टचे शूज? घ्या ना बाबा, 2 दिवस तरी ते घालून सराव करावा लागेल ना, बाबा घ्या ना. तसं वडिलांनी पोराला कट्ट कुशीत घेतलं आणि तिच्या डोक्यावर हात फिरत म्हणाले, बेटा घ्यायचे होते ग बूट तुला, पण या महिन्याचा पगारच नाही आला हातात, पैसे नाहीयेत का माझ्याकडं, मी नाही घेऊ शकत, मी तुला स्पोर्टचे शूज नाही घेऊ शकत बेटा, मला माफ कर. वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीने बघितले आणि झरकन स्वतःचे डोळे पुसत तिथून निघून गेली. तिला म्हणता आलं असतं, मला बूट नाहीत ना, आता मी स्पर्धेत भाग नाही घेणार, मला बूट नाहीत ना, मी आता पळणारच नाही. पण नाही, ती पोरगी म्हणली, नसतील बूट तर नसेल, अनवाणी पाय आणि पळेन, पण पळेन. ती स्पर्धेत उतरली. त्या स्पर्धेत स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले असंख्य स्पर्धक आणि त्यांच्या रंगेत उभा होती ही अनवाणी पायाची 11 वर्षाची चिमुरडी रिहा बुलोज. स्पर्धेला आता सुरुवात होणार. त्याचवेळी तिने आजूबाजूच्या स्पर्धकांच्या पायाकडे बघितलं. प्रत्येकाच्या पायात स्पोर्टचे शूज होते. तिने स्वतःच्या पायाकडे बघितलं. अनवाणी क्षणभर काय वाटलं कुणास ठाऊक, ती झरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिने स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नायके. जणू नायकेचेच बूट घातले तिनं आणि जखमेच्या पट्ट्या बांधून त्याचा बूट काढून ही 11 वर्षाची चिमुरडी रिहा पळायला उभा राहिली. स्पर्धेला सुरुवात झाली आणि बेभान पळत सुटली. तिला फक्त जिंकायचं होतं, जिंकायचं होतं, फक्त जिंकायचं होतं. पाय खेचकावत होते, रक्तावत होते, वेदना होत होत्या, पण ती पळत होती बेभानपणे. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही स्पर्धेत ती पहिली आली. तिनं 3 सुवर्ण पदकं मिळवली.
ती रिहा सांगते. परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायाला वेग बूट देत नाहीत, तुमच्या उरातली जिद्द देते. तुमच्या पायाला वेग तुमची इच्छाशक्ती देते. या पोरीचा हा पराक्रम नायके कंपनीला कळाला आणि नायके कंपनीनं या 11 वर्षाच्या चिमुरड्याला दत्तक घेतलं. तिचा तिथूनचा सगळा खर्च ती नायके कंपनी करणार. तुम्ही सुरुवात करा. सगळी सृष्टी मदत करून तुमच्या पाठीशी उभा राहते सगळे, पण तुमचीच तयारी असायला हवी, तुमची मान्यता असायला हवी. मग अडचणच नाही. आमच्यात सगळ्या क्षमता आहेत, पण दुर्दैवानं आम्हाला त्याची ओळखच नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी अडचण. मी कधीतरी मुलांना विचारतो, काय रे 100 मीटर पळशील का? एकाला असंच विचारलं, तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं काय झालंय ते. मी त्याला विचारलं, काय खेळबिळ खेळतोस का नाही? मला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. मला एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो मला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हणलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर काढणारच नाही. मग त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंतचे अंतर आहे, त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? मला करतो प्रयत्न. आता म्हटलं तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का? 100 मीटर पळायचंय. नाही, करतो ना प्रयत्न. मग त्याला विचारलं, बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे सांग ना. मग हळूच म्हटला, 5 मिनिटं तरी लागतील. 5 मिनिटं 100 मीटरला? अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तुला किती सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचंच बंद झालं. पण तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला, हे पळ, कुत्रा पिसाळले, एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याला 10 सेकंद लागत होते, तू 7 सेकंदात पळलास. म्हटलं मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातलं कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. मी तर तुम्हाला सांगेन, तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्या पिढ्यानपिढ्यांमध्ये शिक्षणाचा गंध नाही का? ही सगळ्यात मोठी संधी आहे. करके दिखाएंगे, करके दिखाएंगे. अडचण काय आहे? क्षमता आहेत. तुमच्यातल्या क्षमतांना पात्रतेचं रूप देता आलं की मग योग्यता कमावता येते. योग्यता कमवायची असेल तर कष्ट करावे लागतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट. अडचण काही नाही हो, काही अडचण आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, म्हणजे आधीचा काळ ठीक आहे, आता काय अडचण आहे? 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातनं विश्व उभा केलं. शून्यातनं. काय होतं महाराजांकडे? सैन्य होतं, संपत्ती होती, सामान नाही ना, आपण केलं ना उभं राज्य. आमच्याकडे काही असो किंवा नसो, तुमच्याकडे जर इच्छाशक्ती असेल तर त्याच्या बळावर तुम्ही काही करू शकतात. म्हणजे महाराज शून्यातनं विश्व उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असून आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला ननावनात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लका आता तरी लढ, तरी पट्ट्याने वांतच. अरे लढकी, पण तो लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही काय? चो बाजूने अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे.
सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही, कणभर मुंगी, पण संधी मिळाली की मनभर साखर फस्त करते. अडचण काय आहे? मुंगी, तुम्हाला माहिती आहे मुंग्यांच्या काही प्रजाती पूर्ण आंधळ्या असतात. मुंग्यांना डोळे नसतात. मुंग्यांना फक्त 2 अँटेने असतात जे फेरोमिन रसायन सोडतात आणि त्या वासावर मुंग्या पुढं पुढं जात राहतात. आंधळ्या असणाऱ्या मुंग्यांची रांग कधी चुकलेली बघितली? अजिबात नाही, अजिबात नाही. निघालेल्या मुंगीच्या वाटेत एखादी काठी टाका. आता वाटेत अडथळा आलाय, काठी आली, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही, सरळ त्या काठीवर चढते, पुढे निघून जाते. जाऊ द्यायचं नाही तिला, दगड ठेवा तिच्या वाटेत. आता वाटेत दगड आलाय, वाट बदलत नाही, ती माघारी फिरत नाही, सरळ दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. जाऊ द्यायचं नाही. वाटेत पाणी होता तिच्या, आता वाटेत पाणी आलंय, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही, सरळ पाण्याला वरसा घालते आणि पुढे निघून जाते. मुंगी एवढीशी सांगते, काही होऊ दे, माघार घ्यायची नाही, माघार घ्यायची नाही, याची बात नाही. ठरवलंय ना, करायचा बस, संपला विषय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या पोरांना ते सांगा. अडचण काय? काही अडचण नाही. एक साधू होता, चमत्कारी होता. तो नाचायला लागला की पाऊस पडायचा. का 4 तरुण बंडखोर पोरं त्याच्याकडे गेली. म्हणजे तुम्ही नाचल्यावर म्हणे पाऊस पडतो. साधू महाराज म्हणले, हो होतं खरं तसं. मग तुम्ही नाचल्यावर पाऊस पडतो ना, मग आम्ही नाचल्यावर पण पाऊस पडला पाहिजे. साधू महाराज, पडेल, अडचण काय आहे? नाही, स्पर्धा लावायची आपण. आणि मग ती पोरं त्या साधूंना घेऊन एका मैदानावर गेली पहाटे 4 वाजता. साधू महाराज म्हणले, आधी तुम्ही सुरुवात करा. मग त्या 4 तरुणातल्या एका तरुणाने नाचायला सुरुवात केली. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं नाचला, थकला, दमला, पाऊस पडलाच नाही. दुसरा पुढा आला, 10, 15, 20, 25, 30 मिनिटं नाचला, पाऊस पडलाच नाही. तिसरा पुढा आला, अर्धा तास, पाऊण तास नाचला, थकला, दमला, बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. चौथा पुढा आला, 20 मिनिटं, 30 मिनिटं, 40, 50, 60, 1 तास नाचला, थकला, दमला, पाऊस पडलाच नाही, बाजूला झाला. सकाळचे 9 वाजले आणि मग साधूंनी नाचायला सुरुवात केली. साधू नाचत राहिले, नाचत राहिले, नाचत राहिले. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1, 2, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, सायंकाळचे 6, संध्याकाळचे 7 वाजले. साधू नाचतात नाचत 8 वाजले आणि अचानक आभाळ भरून आलं आणि रप 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 पाऊस पडायला लागला. मग साधू महाराज नाचायचे थांबले. ते 4 तरुण म्हटले, आम्ही नाचल्यावर पाऊस पडला नाही, पण तुम्ही नाचल्यावर मात्र पाऊस पडला. कसं काय? साधू महाराज म्हटले, मला 2च गोष्टी माहिती होत्या. पहिली गोष्ट, मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलंच पाहिजे. आमच्या पोरांना ते सांगा, तू अभ्यास करतोयस ना, यश मिळालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत यश मिळत नाही अभ्यास केलाच पाहिजे. या जगात मग तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही, अजिबात नाही. सगळी शक्ती, सगळी सामर्थ्य तुमच्यात आहे. पण आमची अडचण काय सगळ्यात महत्वाची माहिती आहे? एक तर आपल्यावर विश्वास नाही, आणि 2, ज्याच्याकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे, ज्याच्याकडे आम्ही आमचा वेळ खर्च करायला पाहिजे, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आयुष्यात 3च गोष्टी अशा आहेत ज्या खर्चही करता येतात आणि ज्याची गुंतवणूकही करता येते. खर्च करणारी माणसं अपयशी ठरतात आणि गुंतवणूक करणारी माणसं यशस्वी होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. खर्च काय करता येतो? पैसा. खर्च काय करता येतो? वेळ. आणि खर्च काय करता येतात? भावना. पण याच 3 गोष्टींची गुंतवणूक पण जो भावना खर्च करतो अपयशी, जो पैसा खर्च करतो अपयशी, जो वेळ खर्च करतो अपयशी. पण जो भावनांची गुंतवणूक करतो, जी गुंतवणूक त्याला परतावा देते, जो पैशाची गुंतवणूक करतो तो पैसा त्याला परतावा देतो, जो वेळ त्याची गुंतवणूक करतो तो वेळ त्याला परतावा देतो, ती माणसं यशस्वी. आमच्या पोरांना या गोष्टी खर्च करायला शिकवू नका. या पोरांची गुंतवणूक, या गोष्टींची गुंतवणूक करायला शिकवा, म्हणजे त्याला उत्तम परतावा मिळेल. तुम्ही आमच्या पोरांना कधी वेळेचं महत्व समजावून सांगितलंय? कधीतरी नाही. ज्याला वेळेचं महत्व कळत नाही त्याला आयुष्याची किंमत समजत नाही, अजिबात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, सगळ्यात महत्वाची. 2963 वन डे झाल्या वन डे क्रिकेटचा जन्म होऊन. तोपर्यंत एकाही क्रिकेटपटूला वन डेत
द्विशतक करता आलं नव्हतं. का? 50 ओव्हरमध्ये एकाच खेळाडूनं 200 रन करणं अशक्य, इम्पॉसिबल, शक्यच नाही, कुणीच नाही. 2963 वनडे झाल्या, कुणाचंही द्विशतक नाही. पण फेब्रुवारी 2010ला 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सचिन तेंडुलकरनं पहिलं द्विशतक केलं. वनडेचा जन्म होऊन पहिलं द्विशतक कुणाचं? सचिन तेंडुलकरचं. मग कळलं शक्य आहे, वनडे द्विशतक करणं शक्य आहे. अवघ्या 6 महिन्यात वीरेंद्र सेहवागनं केलं. पुढच्या 1.5 वर्षात रोहित शर्मा, दिलखुश यांनी द्विशतक. अशक्य काय आहे? पण हे द्विशतक केल्यावर पत्रकारांनी सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारला, तुम्ही द्विशतक केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा तुम्ही पेपर हातात घेतले असतील, सगळ्या फ्रंटलाईनला तुमच्याच बातम्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं द्विशतक. उठल्या उठल्या पहिल्यांदा तुम्ही मोबाईल हातात घेतला असेल, मोबाईलवर सगळ्यांचे तुम्हाला मेसेज, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तुम्ही उठल्या उठल्या काय केलं? सचिन तेंडुलकर काय म्हटला माहिती आहे? मी जर सकाळी उठल्या उठल्या पेपर हातात घेऊन माझ्या कौतुकाची फुलं ऐकत बसलो असतो, वाचत बसलो असतो, तर मी क्रिकेटचा देव कधीच झालो नसतो. मी सकाळी उठल्या उठल्या जर मोबाईल हातात घेऊन अभिनंदनाचे मेसेज बघत बसलो असतो, तर मी भारतरत्न कधीच झालो नसतो. गेली 25 वर्ष झाली रोज सकाळी 6 वाजता मी मैदानात नेटवर सराव करत असतो. 25 वर्ष एक दिवस माझा चुकला नाही. मी रविवार म्हणून सुट्टी घेतली नाही. मिळालेला वेळ मी गुंतवत राहिलो. परताला मी क्रिकेटचा देव झालो. मला भारतरत्न मिळाला. सचिन तेंडुलकर सकाळी उठल्या होत्या मोबाईल नाही हातात घेत, पण आमचा पट्ट्या उठू द्याच, पहिला मोबाईल. अरे तू हाईस कोण, पीएम का सीएम? काय गरज का नाही? रात्रभर महाराष्ट्रात काय घडलं बघितलं पाहिजे. अरे गप ना, कशासाठी? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सगळे टीव्ही बघता, टीव्हीवर कधी ऑडीची, मर्सिडीजची, रोल्स रॉयलची जाहिरात बघितली नाही? कधीच नाही. मग टीव्हीवर ऑडीची, मर्सिडीजची, रोल्स रॉयलची जाहिरात का दाखवली जात नाही? कारण ह्या कंपन्यांना माहिती आहे, जो टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करतो तो मर्सिडीज घ्यायच्या पात्रतेचा असूच शकत नाही. कशाला बिनकामाचा जाहिराती दाखवून खर्च? बरं, मोबाईलवर याच्या जाहिराती कधी बघितल्यात का? ऑडीची, मर्सिडीज, रोल्स रॉयल बघितल्यात का? नाही. मोबाईलवर जाहिराती कुठल्या? जमली रमी 3000 कमावो. त्यांना माहिती आहे जे मोबाईलवर टाइमपास करते ती जे पात्रपास ती आहे, तू 3000च गप. कुठं वेळ खर्च करतो आम्ही? नको त्या गोष्टीत. रात्री झोपायच्या आधी सहज मोबाईल हातात घेतो, पहाटेचे रील्स बघत 4 कधी वाजतात आम्हाला कळत नाही. नको तिथं वेळ खर्च, नको तिथं. कसे मोठे होणार आम्ही? ज्याने मोबाईलचा शोध लावला त्यांनी सांगून ठेवलंय, मुलांना 18 वर्षापर्यंत हातात मोबाईल देऊ नका. आणि म्हणून ते देऊ नाही. स्वतः त्यांनी स्वतःच्या मुलाला 18 वर्षापर्यंत मोबाईल दिला नव्हता, ज्यानं मोबाईल निर्माण केला. काय परिस्थिती आहे आपली? नको तिथं वेळ खर्च, जो परतावाच देत नाही आम्हाला, अजिबात देत नाही. वेळेचं महत्व माहिती करून घ्या. 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा, तो सांगेल तुम्हाला 5 वर्ष किती महत्वाची. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरी न मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा, 1 वर्ष किती महत्वाचं. तो महिन्याचा पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल, सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा, 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा. मग कळेल आम्हाला 1 महिन्याचं महत्व. 1 आठवड्याचं महत्व तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे, एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, 1 आठवडा किती महत्वाचा. 1 दिवसाचं महत्व तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे, मजुरी न मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा. मजुरी अभावी खोपटातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला 1 दिवस किती महत्वाचा. 1 तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, जगजेता अलेक्झांडरला विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यूशय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविलवाणी प्रार्थना करत होता, फक्त एक तास मला जगवा, फक्त 1 तास.
त्या जगजेत्या अलेक्झांडरला विचारा, 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतून 1 मिनिट आधी सुखरूप बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा, 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा, 1 सेकंद किती महत्वाचा. अरे सेकंदा, मिनिटा, तासाचं मोल जर एवढं असेल तर स्वतःच्या आयुष्याचं मोल किती असेल. हे आयुष्य कसं खर्च करतो आम्ही, कुठं खर्च करतो, याचा विचार आम्ही पहिल्यांदा केला पाहिजे. आज घडीला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? सगळ्यात श्रीमंत जगात एलॉन मस्क. ही त्याच्या बापजाद्याने कमावलेली श्रीमंती नाही, स्वतः एकट्याने कमावलेली श्रीमंत. एकट्यानं. कशाच्या बरोबर? हा एलॉन मस्क काय करतो माहिती आहे? या क्षणाला आजचा नाही, पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो. पुढच्या 10 वर्षाचा. पहिला माणूस आहे ज्याने विचार केला 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल, गाड्या कशावर पडतील. 15 वर्षापूर्वी दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी त्यानं विकत घेतली आणि जगातली इलेक्ट्रिक कार्स बनवणारी पहिली कंपनी त्यांनी तयार केली. उद्याचा कार इलेक्ट्रिक कार्स आहे. इलेक्ट्रिक. माणसाला निव्वळ दृष्टी नव्हे, यशासाठी दूरदृष्टी आवश्यक असते, जी त्याच्याकडे आहे. सगळ्यात महत्वाची. पुढचा विचार 10 वर्ष काय करायचं आहे, आणि एकदा ठरलं त्याचं पुढच्या 10 वर्षात काय करायचं आहे, पुन्हा बसतो हे जे मला 10 वर्षात करायचं आहे ते 1 वर्षात कसं करता येईल. काय यशस्वी येतो. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकल्या होत्या. नासा सुद्धा परत नाही आणू शकली. ह्या एलॉन मस्कचं खाजगी स्पेसएक्स नावाची कंपनी आहे, त्यांनी यान पाठवलं आणि सुनीता विल्यम्सला परत आणलं. देशाची कंपनी असते, देश यान सोडतो. जगातला पहिला माणूस आहे, एकटा यान सोडतोय अवकाशात, एकटा. उद्याचा काळ त्याला माहिती आहे. तो म्हणतो पुढच्या 10 वर्षात मंगळावर माझं शहर वसलेलं असेल. चला मुंबईला फिरून येऊ, तसा उद्याचा माणूस चला मंगळावर जाऊन येऊ असं म्हणेल. हे एलॉन मस्कचं स्वप्न आहे. का मोठा झालाय तो. या एलॉन मस्कला ऑर्डर मिळाली टेस्ला कंपनीला, 3 महिन्यामध्ये 50,000 कार तयार करून पाहिजे. 50,000 अशक्य आहे, शक्यच नाही. एलॉन मस्क काय म्हटला, आय कांट म्हणलाच नाही, करेन. 3 महिन्यात 50 कार करेन. काम सुरू केलं, तर नेमकं त्याचं मशीन टूल बिघडलं. ते मिळत होतं फ्रान्सला. कंपनी फोन लावला, मशीन टूल हवाय. फ्रान्स म्हणलं देऊ, 2-3 दिवस लागतील. 2-3 दिवस वेळ कोणाकडे आहे. स्वतःचं जेट काढलं, फ्रान्सला पोहोचला, मशीन टूल घेतलं, रात्रीच स्वतः अमेरिकेला. कंपनीत काम चालू. काम रुकना नाही चाहिए. वेळ अत्यंत महत्वाचा. अजिबात नाही, अजिबात नाही. परवा त्यांनी त्याचा 47वा वाढदिवस साजरा केला. कसा केला असेल हो. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्याचा वाढदिवस. काय सेलिब्रेशन असेल. अख्ख्या अमेरिकेत बॅनर लागले असतील, आमचे आधारस्तंभ. कसा असेल, कसला वाढदिवस असेल जगातल्या सगळ्या श्रीमंत माणसाचा. कसा वाढदिवस साजरा केला माहितीये त्यांनी. 47व्या वाढदिवशी तो 24 तास अखंड काम करत होता. 24 तास. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं, 24 तास अखंड काम, अखंड काम. का जगातला सगळ्यात श्रीमंत आहे तो, ह्याचं कारण ते अखंड काम. आणि आमचं नुसतं 10वीतलं पोरग, त्याचा वाढदिवस असू दे, अख्ख्या वर्गात दिवसभर चॉकलेट वाटतंय. बड्डे आहे, बड्डे आहे. कधी बदलायला हवं आम्हाला. खर्च नको, गुंतवणूक करायला शिकवायला हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात हे सगळ्यात गरजेचं आहे, अत्यंत महत्वाचं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, अजिबात तुमच्यातला जो न्यूनगंड वगैरे काही असेल काढून टाका सगळं. अजिबात नाही. मला खात्री आहे जगाला नवी समृद्धी देणारा उद्याचा एखादा शास्त्रज्ञ याच भोळी समाजातला असेल. वैद्यक क्षेत्रात क्रांती करणारा एखादा डॉक्टर याच भोळी समाजातला असेल. आणि जगात अभियंता क्षेत्रात क्रांती करणारा एखादा इंजिनियर याच भोळी समाजातला असेल. अडचण काही नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. अशक्य काही नाही, सगळं शक्य आहे, विषयाचं नाही. आमच्या मुलांना ते सांगा, सगळ्यात महत्वाचं.
माणसं 4 प्रकारची असतात. 1, नाही जमणार. 2, मला नाही जमणार, त्याला जमू शकता. 3, बघू प्रयत्न करून होत आहे का. आणि 4, जमणारच. हा चॅम्पियन्स ॲटिट्यूड आहे. चॅम्पियन्स कोण होतं? चॅम्पियन्स जमणारच. आय कॅन. अशक्य नाहीच काही त्याच्या कोशात. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात धूर्त प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलातला सगळ्यात बलाढ्य प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? सगळ्यात उंच जिराफ, तो का नाही राजा? सगळ्यात धिप्पाड आहे हत्ती, तो का नाही राजा? सगळ्यात हुशार आहे कोल्हा, तो का नाही राजा? सगळ्यात वेगवान आहे चित्ता, तो का नाही राजा? सिंहच राजा का? कुणीतर सिंहाला विचारतं, तू का राजा? सिंह म्हणतो, मला वाटतं म्हणून. संपला ना विषय. तुमच्याकडे काय आहे काही नाही अजिबात फरक पडत नाही. तुम्ही विचार काय करता तो फरक पडतो. संपला विषय. राजा आहोत, राजाच राहणार. हस. हा विश्वास आहे सगळ्यात महत्वाचा. हा सगळ्यात मोठा विश्वास. आमच्या पोरांमध्ये तो विश्वास निर्माण करायला हवा. बस राजा आहे का? मला वाटतं म्हणून. संपला ना विषय. काय आहे काही नाही याचा विचार अजिबात करू नका. हे पहिलं लक्षात ठेवा. आणि प्रत्येक पायरीवर संकट येणारच आहेत, अडचणी येणारच आहेत. एक गोष्ट कायम माघार घ्यायची नाही, अजिबात घ्यायची नाही, अजिबात. छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी कसे झाले माहिती आहेत? त्यांनी प्रत्येक ठिकाणी पर्याय निर्माण केला. पर्याय. हे नाही तो, तो नाही तो, तो नाही तो, पण पोहोचायचा आहे. बस संपला विषय. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. राजासमोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली. मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथं चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्याने विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तू मला ऐकली ना, मग फाशी झाली आपल्याला, मरणार आहे आपण, तुला भीती नाही वाटत? तसा तो कैदी म्हणला, ते फाशी विषयीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. ते फाशीचं काय नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. दुसरा कैदी म्हणला, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्यांची ही चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हटला? उडणारा घोडा? डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या. हे 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजा म्हणला, असं तसंही मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, चल ठीक आहे, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्या कैद्याला 1 वर्ष मिळालं. पण तो पहिला कैदी, त्याला काही कळे ना, त्यानं परत विचारलं, घोडा उडतो का? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतो वैल का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय. तसा तो कैदी म्हणला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब ह्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात राजाच मरू शकतो. आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना वर्षा माझ्याकडं. मी तार कशाला मानू, मी आता माघार कशाला घेऊ, मी आता परत कशाला फिरू? लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. आमच्या पोरांना यशाचा मार्ग सांगा. थांबायचं नाही, अजिबात नाही.
ध्येयाच्या दिशेनं झेपावत चला. झेपावता येत नाही उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही पळत जा. पळता येत नाही चालत जा. चालता येत नाही रांगत जा. पण जा. पुढे यशच स्वागताला उभं असतं. यशच. माणसं हरतात कोण? जी शर्यत अर्ध्यात सोडतात ती सगळ्यात महत्वाची. यश समोर असताना माणसं माघार घेतात. हा आत्मविश्वासाचा अभाव आला. आमच्या पोरांमध्ये तो आत्मविश्वास निर्माण करा. सगळ्यात महत्वाचा. सगळ्यात महत्वाचा आहे तो. रस्त्यानं काहीतरी बनायचंय म्हणून एक मुलगी विचार करत चालली होती. रेल्वेत बसली. रेल्वे धडधड धडधड करत पुढे सुरू झाली आणि रेल्वेतल्या गुंडाने त्या पोरीची छेड काढली. तिच्या हातातली पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि या पोरीने त्यांना निकराचा प्रतिकार केला आणि चिडलेल्या त्या गुंडांनी या पोरीला रेल्वेतनं ढकलून दिलं. ती रुळावर पडली. दुसरी रेल्वे समोर येत होती. पाय रेल्वे खालून गेले. उत्तम खेळाडू असलेली ती मुलगी पाय कापावा लागला. कृत्रिम पाय नंतर बसवला. पण पाय नसलेली ही पोर म्हणाली मला एव्हरेस्ट सर करायचं आहे. एव्हरेस्ट. पाय नसलेली मुलगी सांगतीये मला एव्हरेस्ट सर करायचं आहे. आणि जगातली पाय नसलेली ती पहिली मुलगी ठरली जिने एव्हरेस्ट सर केला. अरुणिमा सिंह. अशक्य काय आहे? एरिक वेहनमेर आंधळा आहे, दिसतच नाही. एव्हरेस्ट सर. एव्हरेस्ट आंधळ्या माणसाने. त्याला विचारला तुम्ही आंधळे आहेत, तुम्ही कसं काय एव्हरेस्ट सर केला? तो म्हणला आंधळा आहे म्हणूनच केला. का? अडचणीच दिसत नाहीत. जी माणसं ध्येयाकडे बघायच्या ऐवजी वाटेतल्या अडचणींकडे बघतात ती माणसं ध्येयापर्यंत कधी पोहोचत नाहीत. अडचणींकडे बघू नका. लक्ष ध्येयाकडे द्या. संपला विषय. लक्ष तिथंच. बाकी विषय नाही. आमच्या पोरांना ते सांगा. अशक्य काही नाही. अजिबात काही अशक्य नाही. अजिबात नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. आमच्या पोरांना बुद्धी नाही अशातला भाग नाही. सगळं आहे त्यांच्याकडं. फक्त एक गोष्ट प्राथमिकतेने आपण करायला हवी. मुलांच्यातली जिज्ञासा जागवायला हवी. हल्ली काय झालंय? आमच्यात जिज्ञासाच राहिली नाही. म्हणजे इथं शिक्षक असतील तर ते सांगतील. हल्ली मुलं वर्गात प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची दोनच कारणं सांगितली जातात. एक, सगळं येतंय आणि दोन, काहीच येत नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे. इंग्रजांना मालक बनवून राहायचं होतं. आपल्याला गुलाम बनवायचं होतं. मॅकॅलॉनची शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. ज्यात जिज्ञासा हा गुणच नाही. तुम्हाला माहिती आहे मला कधी कधी बरं वाटतं. बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद पडलं. त्या न्यूटनला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. खरंच बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली. काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही. अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खाली का पडलं आणि त्याने विचारलं बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. प्रश्न विचारायला शिकला पाहिजे. प्रश्न तुम्हाला उत्तर आणून देतात. उत्तर तुम्हाला माहिती देते आणि माहिती तुमचं ज्ञान वाढवते. सगळ्यात महत्वाचं ज्ञानवंत कोण? जो प्रश्न विचारतो तो. प्रश्न कोण विचारतो? ज्याच्या जिज्ञासा आहे तो. आमच्या पोरांना जिज्ञासू बनवा. तुम्हाला शास्त्रज्ञ एक माहिती असेल. एडिसन मंद होता बुद्धीनं, बहिरा होता. पण त्याच्या आईची प्रचंड इच्छा होती माझ्या मुलानं शिकलं पाहिजे. आपल्या मतिमंद असणाऱ्या आणि बहिरा असणाऱ्या एडिसनला घेऊन आई शाळेत गेली. आईनं एडिसनला शाळेत टाकलं. पण तो बहिरा होता. त्याला ऐकूच काय येत नव्हतं. शिक्षक शिकवतील पण कानात काही घुसतच नाही तर ज्ञान कसं मिळणार? कसे बसे काही दिवस
दिवस गेले. एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी आला. आई दारातच होती. एडिसन कसा गेला आजचा दिवस? एडिसन म्हणला खूप छान. एडिसननं दप्तरातलं एक पत्र काढलं, आईच्या हातात दिलं. आई, माझ्या टीचरनी दिलंय. आईनं ते पत्र फोडलं. त्या पत्रात एडिसनच्या टीचरनी लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं खळदिशी अश्रू सुटला. एडिसनने विचारलं, आई काय झालं ग? काय लिहिलंय पत्रात? तसं स्वतःच्या अश्रू पुसत आई म्हणाली, वेड्या, आनंदाचे अश्रू आहेत. अरे तुझ्या टीचरनी लिहिलंय, तुमचा एडिसन खूप हुशार आहे. इतका हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत. त्यामुळे आम्हाला शिकवताना अडचण येते. आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका. तोपर्यंत आम्ही इतर मुलांना एडिसन इतकं हुशार करतो आणि ती हुशार झाली की मग तुमच्या एडिसनला पाठवा. एडिसन म्हणला, खरंच मी इतका हुशार आहे? मग आहेच माझं बाळ हुशार. मग आता शाळा आता नाही जायचं, आता घरीच शिकायचं. एडिसन उड्या मारत आत गेला. आईनं अश्रू पुसले. पण आईनं आपल्या पुत्राला सांगितलं होतं, तू हुशार आहेस, सगळ्यांपेक्षा हुशार आहेस. या आईनं त्याला प्रयोगाचं एक पुस्तक दिलं. याच्यात जसं आकृत्या दाखवलं तसा प्रयोग कर. आणि एडिसनला आईनं सांगितलं, एडिसन फक्त प्रश्न विचारत राहा. आयुष्यात ज्ञान हवंय ना, फक्त प्रश्न 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 विचारत राहा. आणि एडिसन घरी शिकायला लागला. प्रश्न विचारत राहिला. थंडीचे दिवस होते. एडिसन घराच्या बाहेर शेकोटी करून शेकत होता. ज्वाळा धडाडल्या होत्या. शेकोटी ढणढण पेटली होती. अचानक आई बाहेर आली. एडिसन चल, बस झाला होता, जेवायला आत ये. जेवायला जायचं म्हणून एडिसनने शेजारची माती घेतली आणि त्या शेकोटीवर टाकली आणि तो आज जेवायला गेला. तास दीड तासाने तो बाहेर आला. त्याला वाटलं होतं त्या शेकोटीवर माती टाकलीये म्हणून शेकोटी विझली असेल. त्यानं बघितलं, शेकोटी विझली नव्हती, पण निखारे फुलले होते आणि त्या निखाऱ्यांचा केशरी रंग सगळ्या आजूबाजूला फैलावला होता. त्या एडिसनला प्रश्न पडला, मगाशी तर लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती, मग आता ज्वाळा का दिसत नाहीत? आणि मगाशी हे निखारे नव्हते, हे आता कुठून आले? असं का झालं? त्याला उत्तर मिळालं शोध घेतल्यावर की जोपर्यंत लाकडांना अखंड ऑक्सिजनचा पुरवठा होत होता तोपर्यंत लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती. मी त्याच्यावर माती टाकली, सबब लाकडांना मिळणारा अखंड ऑक्सिजन खंडित झाला, पण ऑक्सिजन अभावी लाकडं विझली नाही, ती निखाऱ्यांच्या रूपात फुलत राहिली. याच माहितीचा वापर त्यांनी स्वतःच्या प्रयोगात केला. एक निर्वात परीक्षा नळी घेतली, त्यात एक विद्युत तार टाकली, ऑक्सिजन नसलेली ती परीक्षा नळी आणि त्या विद्युत तारामध्ये त्यांनी विद्युत प्रवाह सोडला. ऑक्सिजन अभावी ती तार जळाली नाही, पण ती तार नुसती फुलत राहिली. लालबुंद लालबुंद अगदी लालबुंद झाली. इतकी लालबुंद झाली की त्या परीक्षा नळीनं अख्खी खोली प्रकाशमान केली आणि जगाला विद्युत बल्बचा शोध लागला. एडिसन ही सृष्टी उजळवणारा ठरला. या बहिऱ्या एडिसननं किती शोध लावले असतील? तो 10,000 प्रयोगांचा जनक राहिला. 10,000 शोधांचा जनक एडिसन. 40व्या वर्षी त्याची आई निधन पावली. आईची खोली आवरायला तो तिच्या खोलीत गेला. तेवढ्या आईची ट्रंक त्याला सापडली आणि ती ट्रंक साफ करत असताना 40 वर्षापूर्वी त्याच्या टीचरनं दिलेलं ते पत्र त्याला त्या आईच्या ट्रंकेत सापडलं. थरथरत्या हाताने त्यांनी ते फोडलं, वाचायला सुरुवात केली. त्या पत्रात लिहिलं होतं, तुमचा एडिसन शिकण्याच्या लायकीचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून त्याला शाळेत पाठवू नका. हे शब्द वाचले आणि एडिसनच्या डोळ्यात घर 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 अश्रू गळायला लागले. आई, मी शिकण्याच्या पात्रतेचा नव्हतो, पण तू सांगितलंस तू हुशार आहेस, तू हुशार आहेस, तू हुशार आहेस. आई, माझ्या तू प्रेरणा जगवलीस, तू मी जगवलीस. टीचरने सांगितलेलं जर तुम्हाला सांगितलं असतं की मी शिकण्याच्या पात्रतेचा नाही तर मी कधीच घडलो घडलोच नसतो. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते. या आईच्या कुशीतून त्याला प्रेरणा द्या. तू हुशार आहेस, तू हुशार आहेस, तू हुशार आहेस. आजचा कौतुक सोहळा ती प्रेरणा द्यायचा सोहळा आहे. आपण सारे हवं ते घडवू शकता आणि हवं ते मिळवू शकता हे सांगण्याचा एडिसनच्या आईनं जशी एडिसनला प्रेरणा दिली पात्रतेचा नसतानाही आणि त्यातून 10,000 शोधांचा जनक घडला. आज
रानावनात काम करणाऱ्या, मासेमारी करणाऱ्या, शेती करणाऱ्या आणि परंपरागत व्यवसाय करणाऱ्या या भोई समाजाला या सोहळ्याच्या वतीने आपण प्रेरणा देत आहात. उठ उठ, तुझं भविष्य तुलाच घडवायचं आहे. तुझ्यात सारं 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 आहे. या जगात तुला पराभूत करणारा अजून जन्माला आलेला नाही, हे पहिलं लक्षात ठेवा आणि कामाला लागा. विजय तुमचाच आहे, तुमचाच. धन्यवाद.